नमस्कार, मी विद्या. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत गायीची पवित्र मूर्ती, जिच्या अस्तित्वामुळे घरात समृद्धी, शांती आणि आनंद राहतो. लहानपणी आई वडिलांच्या तोंडून ऐकलेली एक कथा आठवते, जिथे गायी घरात आली की धन, अन्न आणि सुखशांतीचा आशीर्वाद दिला जातो. आज मी तुम्हाला सांगणार आहे की ही मूर्ती घरात आणताना कोणती पावले उचलावीत, ती कुठे ठेवावीत, पुन्हा तिची सेवा कशी करायची, जेणेकरून तिचा पूर्ण लाभ आपल्याला भेटून जाईल. चला तर मग सुरुवात करूया या पवित्र प्रवासाची. आपल्या घरामध्ये गाय ही खूप पवित्र स्थानी मानली जाते. ती धनदायिनी आहे, अन्नदायिनी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती शांतीदायिनी आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये गायीला हा खूप उच्च दर्जा दिलेला आहे. मूर्ती घेण्यापूर्वी मन आणि वातावरण ठेवणं खूप गरजेचं आहे. का स्वच्छ कपडे घालणे, त्याचबरोबर आपल्या मनाची आणि शरीरही स्वच्छ करणे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की स्वच्छता आणि मनाची पवित्रता गायीच्या सकारात्मक शक्तीचा लाभ घेण्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला त्या दिवशी मन आणि शरीर स्वच्छ ठेवणे खूप गरजेचं आहे. तसेच मूर्ती घेताना आपल्याला मूर्तीची निवडही महत्त्वाची आहे. लाकूड, संगमरवरी किंवा धातूची, कारण की योग्य निवड ही मूर्तीची टिकाऊपणा आणि सुंदरता निश्चित करते. त्यामुळे आपल्याला निवड ही चांगली करायची आहे. त्यामुळे घरामध्ये ठेवण्यासाठी आपल्याला हलक्या लाकडाची किंवा संगमरवरी मूर्ती उत्तम मानली जाते. कारण शास्त्रानुसार सूर्य किंवा गुरुवारच्या दिवशी मूर्ती घेणे शुभ मानले आहेत. याशिवाय चंद्रमा शुभ असेल तर तोही विचारात घेता येतो. तसेच वसुबारसाचा दिवसही अत्यंत शुभ मानला जातो, कारण की त्या दिवशी आपण गाई वासरांची पूजा करतो. त्यामुळे वसुबारसाच्या दिवशी जर आपण मूर्ती घेतली तर अत्यंत शुभ. सकाळच्या शुभ वेळी मूर्ती घेणे लाभदायक आहे, कारण शुभ वेळी घेणे धार्मिक दृष्टिकोनातून आणि वास्तुदोष निवारण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. आता मूर्ती आपल्याला घरात कुठे ठेवायची आहे, तर घरामध्ये पूजेच्या कोपऱ्यात किंवा देवघरात ठेवायची आहे. त्याचप्रकारे आपल्याला जर व्यवसाय असेल, व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला ती प्रवेशद्वाराजवळ ठेवणे खूप शुभ मानले गेलेले आहे. कारण घरामध्ये आणि व्यवसायात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आता मूर्तीची स्थापना आणि पूजा कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. तर सर्वात पहिले मी एक पाट घेतलेला आहे, स्वच्छ करून तो ठेवलेला आहे. त्यानंतर त्या पाटावर मी स्वस्तिक काढून घेत आहे. स्वस्तिक हे परिपूर्ण काढायचं आहे, पूर्ण स्वस्तिक, आणि मध्ये टिंब द्यायचे आहेत 4 आणि साईडनी कडेनं 2-2 लाईन द्यायचे आहे. त्यानंतर मी त्यावरती एक लाल वस्त्र, जे की स्वच्छ लाल वस्त्र टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी गाईचा अभिषेक करून घेतलेला आहे. अभिषेक म्हणजे काय, तर मूर्तीवर दूध घालून तिचा अभिषेक करून घ्यायचा आहे, जो की मी करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला गाईजवळ थोडीशी सजावट करायची आहे, जसे की फुलं असेल तर फुलांनी सजवायचं आहे. त्यानंतर आपल्याला गोमातेची हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करायची आहे. आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला ओम गोमते नमः किंवा गाई स्तोत्र वाचन करून घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. तर आपल्याला ओम गोमते नमः या मंत्राचा आपल्याला उच्चार करायचा आहे रोज सकाळी किंवा संध्याकाळी. हलके फुलं, त्यानंतर दिवा लावायचा आहे. हे सर्व शुभ मानलं जातं, कारण आपण जर मूर्तीचा अभिषेक केला तर घरातील सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि मंत्रोच्चार घरातील वातावरण शुद्ध ठेवतो आणि देवतेच्या कृपेचा अनुभव वाढवतो. त्यामुळे आपल्याला गोमाताची सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे. त्याचप्रकारे शंखनाद ध्वनी मंत्रोच्चार केला तर घरात शांती आणि आनंद टिकतो. आता सर्वात शेवटी आपण बघूयात की जेव्हा आपण आपल्या घरामध्ये गायीची मूर्ती ठेवतो तर काय फायदे होतात. गायीची मूर्ती घरात ठेवली की त्या घरात सात्विक आणि शांत ऊर्जा निर्माण होते. गायीला सर्व देवतांचे स्थान मानले गेलेले आहे. त्यामुळे जिथे गाय असते तिथे देवी ऊर्जा स्थिर होते. जसं आपण एखाद्या ट्युनिंग फोर्कमध्ये एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर वाजवलं की तिथल्या वस्तूही त्या लहरीमध्ये कुंपन करू लागतात.
तसंच गायीची मूर्ती घरात ठेवली की घरातील वातावरण आपोआप प्रसन्न होऊन जातं. आणि दुसरं म्हणजे धन आणि समृद्धीचा वास होतो. गाईला कामधेनू असं नाव दिलेलं आहे, म्हणजेच इच्छा पूर्ण करणारी माता. तिचं प्रत्येक घरात ठेवल्याने आर्थिक स्थैर्य वाढतं, त्याच प्रकारे व्यवसायात नफा मिळतो आणि धनप्राप्तीच्या संधी खुल्या होतात. जसं की एका गृहस्थाने वसुबारसाच्या दिवशी कामधेनू मूर्ती घरामध्ये ठेवली आणि रोज सकाळी तिला नमस्कार करण्याची सवय लागली तर महिन्यात त्याच्या व्यवसायात अपेक्षित स्थिरता आणि नफा दोन्हीही मिळतो. त्यामुळे घरातील ऊर्जा बदलायला लागतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये कामधेनू गायीची मूर्ती ही ठेवली तर धन आणि समृद्धीचा वास कायम राहतो. तिसरे म्हणजे जर घरामध्ये वास्तुदोष असेल, जसं की दक्षिणेला दार उघडं असेल, ईशान्य दिशेला काही जड वस्तू ठेवलेल्या असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते. गायीची मूर्ती या दोषांना संतुलित करते आणि नकारात्मकता शोषून घेते. जर एखाद्या घरामध्ये नेहमी अस्वस्थता किंवा झोप न लागणे किंवा भांडण होणे असं होत असेल तर पूजा घरामध्ये चांदीची किंवा पितळेची गायीची मूर्ती ठेवल्याने ते परिणाम हळूहळू कमी होतात. आणि चौथं म्हणजे आपल्या घरातील प्रेम आणि एकमेकांमधील जो एकोपा असतो तो वाढतो. जसं की गायीचं प्रतीक म्हणजे मायाळूपणा आणि करुणा असते. तिच्या दर्शनाने घरातील सदस्यांची शांतता आणि आपुलकी वाढते. गायीचं स्वरूप मातेचं प्रतीक असल्याने त्या कुटुंबामध्ये सौहार्द टिकवते, म्हणजे त्या कुटुंबामध्ये नेहमी एकता जपून राहते. जर एखाद्या कुटुंबामध्ये मतभेद चालू असतील तर त्या देवघरामध्ये गायीची मूर्ती ठेवल्याने रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावून तिची पूजा करायची आणि तिचा मंत्र उच्चार करायचा. ओम गोमते नमः म्हटलं की काही आठवड्यातच आपल्या घरातील वातावरणामध्ये बदल दिसून येतील आणि घरामध्ये शांतता आणि एकता टिकवून राहण्यासाठी गायीच्या मूर्तीचा खूप उपयोग होतो आणि आपल्या घरामध्ये एकदम शांततेचं आणि एकदम एकतेचं आणि हसरं माहोल तयार होऊन पाचवं म्हणजे गायीला आयुर्वेदात औषधांची जननी म्हटलेलं आहे. का तर तिची उपस्थिती ही आरोग्यासाठी स्पंदन निर्माण करते. गायीची मूर्ती ठेवणं म्हणजे देवी आशीर्वादाची छाया नेहमी घरावर असणं. आजारी व्यक्तीच्या खोलीत जर आपण एखादी कामधेनू गायीची मूर्ती जर ठेवली आणि दररोज धूप लावून दिवाबत्ती वगैरे केली तर त्या वातावरणामध्ये शुद्धता आणि मानसिक बळ निर्माण होतं. आणि सहावं म्हणायचं गेलं तर गायीची मूर्ती घरामध्ये असली तर देवी देवतांचं वास्तव्य आपल्या घरामध्ये कायम टिकून राहतं. का तर शास्त्रानुसार गायीच्या शरीरात 33 कोटी देवी देवता वास करतात. त्यामुळे गायीची मूर्ती घरात ठेवणं म्हणजे सर्व देवतांचं स्वागत करणं आहे. जसं की आपण लक्ष्मी गणेशाची मूर्ती दिवाळीत आणतो, तसंच गायीची मूर्ती ठेवल्याने घरामध्ये देवीचा आशीर्वाद कायम राहतो. त्यामुळे आपल्याला ही कामधेनू गाय आपल्या घरामध्ये आणणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे खूप आपल्या घरामध्ये एकताचं असं वातावरण निर्माण होतं. तर गाय ही फक्त एक जनावर नाही, ती आपल्या संस्कृतीची, आपल्या मायेचं प्रतीक आहे. तिच्या मूर्तीने घरात स्थिरता, समाधान आणि समृद्धी येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवीचा स्पर्श मिळतो. म्हणूनच तर तुम्हीही घरात सकारात्मकता आणि शांती समृद्धी हवी असेल तर आपल्या देवघरामध्ये गायीची मूर्ती नक्की ठेवा. श्री स्वामी समर्थ.